नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुमचं टेन्शन वाढवणारी बातमी आहे. पेट्रोल डिझेल महागलाय, पुन्हा एकदा महागलाय. गेल्या 10 दिवसात चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेल यांच्या भावामध्ये वाढ केली आहे सरकारने, म्हणजे तेल कंपन्या. त्यामुळे हाच एक चर्चेचा विषय आहे. पेट्रोलची दरवाढ, डिझेलची दरवाढ. 15 मे पासून पहिली दरवाढ सरकारने केली. हे 15 मे रोजी. 15 मे रोजी 3 रुपयाने सरकारने पेट्रोल डिझेल वाढवलं. त्याने त्याने लोक घाबरून गेले. युद्ध सुरू झालं आहे आखाती देशामध्ये. आखाती युद्ध इराण आणि अमेरिका यांच्यात सध्या युद्धाचा तडाखा थांबला थोडा दिसतो, परंतु ते युद्ध केव्हाही भडकू शकते. त्या युद्धाचा पहिला तडाखा म्हणून 3 रुपयाने सरकारने पेट्रोल वाढवलं. नंतर 90 पैशाने वाढवण्यात आलं. आता ही चौथी वेळ आहे. या चौथ्यांदा ही मोठी दरवाढ आहे. म्हणजे पेट्रोल 2 रुपये 61 पैशाने महाग केलं आहे सरकारने, आणि डिझेल 2 रुपये 71 पैशाने महाग झाला आहे. ही साधी दरवाढ नाही आहे. युद्धामुळे पेट्रोल डिझेलची, कच्च्या तेलाची टंचाई निर्माण झाली आहे. हुर्मुझमधून तेल येण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे मिळेल त्या मार्गाने सरकारला तेल आणावं लागते. ते सर्व महाग काम झालेलं आहे. त्यामुळे प्रचंड नुकसान होत आहे. आपल्या तेल कंपन्या नुकसान म्हणजे तोट्याचा जो दबाव आहे, टेन्शन आहे, ते कमी करण्यासाठी एक भाववाढ करत आहे सारखी. पण हे एक कुठपण चालणार आहे. मुंबईत 2 रुपये 76 पैशाने भाव वाढले. मुंबईत पेट्रोल 111 रुपये 18 पैसे झाला आहे. मी 100वर गेला आहे सर्व ठिकाणी. हे पेट्रोल डिझेल हे 200वर जाईल, तुम्ही लिहून ठेवा. कारण सध्याची परिस्थिती आहे, युद्ध थांबण्याची लक्षणं नाहीत आणि पेट्रोल डिझेल शॉर्टेज सुरू आहे. सरकारही काही करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. सरकार आपापल्या पद्धतीने धावपळ करत आहे, पण ते अवघड काम आहे. त्यामुळे पेट्रोलचे भाव वाढवणं हा एकच मार्ग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे की पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा. पेट्रोल डिझेल कमी वापरलं तर त्यातून बरीच बचत होऊ शकते. शेवटी हे पेट्रोल डिझेल कच्चं तेल जे आहे आपण आयात करतो, बाहेरून आणावं लागते, आणि त्यासाठी आपल्याला डॉलर मोजावे लागतात. ते रुपयामध्ये पेट्रोल डिझेल मिळत नाही, डॉलर मोजावे लागतात, आणि डॉलर आपल्याकडे कमी आहेत, फॉरेन रिझर्व. त्यामुळे सरकारला टेन्शन आहे. म्हणून मोदींनी जे आवाहन केलं पहिल्याच दिवशी त्यासाठीच केलं आहे. लोकांनी त्याची टिंगल केली आहे, परंतु जर थोडा प्रॉब्लेम कमी करायचा असेल तर आपल्याला बचत करावीच लागेल. तो एकच मार्ग आहे. थोडी बचत केली तर आपला एवढा मोठा 140 कोटी लोकसंख्येचा देश आहे, फार मोठा परिणाम होऊ शकतो सर्वत्र. आता हे सुरुवात झालेली आहे आणि ते लांबणार आहे, बरंच लांबणार आहे. म्हणजे तेल डिझेल तुम्हाला 200च्या वर गेलेले दिसेल. जे जे कच्चं तेल $70 प्रति बॅरल होतं, $70 प्रति बॅरल, ते आता 100वर गेलं आहे. त्यामुळे जगभरातल्या कंपन्या दबावात आहेत.
एवढी म्हणजे याआधी युद्ध झाली आहेत, पण एवढा दबाव आलेला नव्हता. आता ज्या मार्गातून पेट्रोल डिझेल येते तो मार्गच बंद असल्यामुळे होर्मुझ, आणि युद्धामध्ये युद्ध थांबवावं, बंद व्हावं म्हणून आता आपले ट्रम्प यांच्या मध्यस्थ्या फेल होत आहेत. आता ट्रम्पचं म्हणणं आहे इराणला की बा तुम्ही ॲटम बॉम्ब बनवणं बंद करा. तुमच्याकडे जेवढं युरेनियम आहे, म्हणजे बॉम्ब बनवण्यासाठी जे युरियम लागतं ते कच्चा माल, ते युरेनियम आम्हाला द्या, परत करा. इराण याला तयार नाही. त्यामुळे हे युद्ध थांबणार नाही. हे युद्ध भडकेल. सध्या थांबलाय. त्यामुळे आपल्याला जो भाव आहे तेलाचे हे 150च्या आतमध्ये दिसत आहेत, पण हे लवकरच 200पर्यंत वरती जातील. आणि पेट्रोल डिझेल हे सर्वात महागडी वस्तू झालेली असेल. याचा तडाखा महागाईला बसणार आहे. साऱ्याच वस्तू महाग होणार आहेत. कोणी कधी पाहिली नसेल, झेलली नसेल अशी महागाई आपल्याला झेलावी लागणार आहे. तेव्हा तयारीला लागा.